नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे नवीन अट किंवा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे, याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या शासन निर्णय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. हप्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत. खरं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. PM किसानच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक जोडणे अनिवार्य असेल. यासोबत शेतकरी ओळख क्रमांकाची अट देखील लागू करण्यात आली आहे. आपण आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन, म्हणजे सेतू केंद्रात जाऊन शेतकरी ओळख क्रमांक मिळवू शकतो. तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे आणि या हप्त्यासाठी हे शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू होणार नाही. मात्र 20व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. तथापि नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पती-पत्नी आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नियमांचे पालन जर केले नाही तर बरेचसे शेतकरी PM किसानचे पैसे मिळवण्यास पात्र ठरणार नाहीत. आता सध्याची स्थिती जर बघितली तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 96,67,000 पात्र लाभार्थी आहेत. यापैकी 95,95,000 लाभार्थ्यांची नोंदणी जमिनीच्या नोंदीनुसार झाली आहे, तर 78,000 लाभार्थ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. याशिवाय 95,16,000 शेतकऱ्यांनी eKYC प्रमाणीकरण पूर्ण केलेले असून 1,89,000 शेतकऱ्यांचे eKYC पूर्ण झालेले नाही. तसेच 94,55,000 लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी जोडले आहे, तर 1,98,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी आधार जोडलेले नाही. तरी शेतकरी बंधूंनो, जर आपलं आधार बँक खात्याशी लिंक नसेल किंवा आपण eKYC केलेली नसेल किंवा आपल्या जमिनीच्या नोंदणी किंवा नोंदी अद्ययावत केलेल्या नसतील तर त्या करून घ्या, म्हणजे आपणास या PM किसान योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा आपल्याला या लाभास मुकावं लागेल. मित्र, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी वर्ग असलेल्या ग्रुपवरती शेअर करा. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.